2019 मध्ये रेराकडे तक्रार केली असती तर पहिल्या हिअरिंगलाच 14 ते 18 महिने लागले असते. आज ती तक्रार किती दिवसामध्ये हिअरिंग पर्यंत पोहोचते, हा फरक इतका मोठा आहे की अजून तक्रार न केलेल्या प्रत्येक खरेदीदाराने हे ऐकायलाच हवं. मार्च 2026 मध्ये लागू झालेल्या रेरा 2.0 फ्रेमवर्कने संपूर्ण कंप्लेंट प्रोसेस बदलली. आधी वर्षानुवर्षे रेंगाळणारी प्रक्रिया आता ठराविक वेळेमध्ये पुढे सरकू लागली आहे आणि बिल्डरच्या बांधकामाची स्थिती आज प्रत्यक्ष डिजिटल डॅशबोर्डवरती दिसते. महारेराच्या तक्रार निवारणाच्या बाबतीमधील 5 पॉइंट्स. पहिला पॉइंट, पहिली हिअरिंग आता 60 ते 90 दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला भेटते. पूर्वी वर्षभरापेक्षा जास्त वाट बघावी लागायची. आता बहुतांश पोजेशन डिले प्रकरण 60 ते 90 दिवसामध्ये पहिल्या हिअरिंग पर्यंत पोहोचतात आणि फास्ट ट्रॅक वरती येतात. दुसरा पॉइंट, इंटरेस्टची कॅल्क्युलेशन आता ऑटोमॅटिक होते. विलंब जर सिद्ध झाला, डिले जर सिद्ध झाला तर इंटरेस्टची आता वाद न घालता सरळ सरळ येणारी गणिती बाब बनली आहे. तिसरा पॉइंट, डिजिटल डॅशबोर्डवरती बांधकामाची खरी स्थिती कळते. बिल्डरच्या प्रोजेक्टची कन्स्ट्रक्शन स्टेज आता रिअल टाइम दिसते. चौथा पॉइंट, सगळी कागदपत्र व्यवस्थित असतील, जसे तुमचं अग्रीमेंट, पेमेंटचे रिसिप्ट, बँक स्टेटमेंट्स, डिमांड लेटर्स एक्सेट्रा, तर एक स्वच्छ पोजेशन डिले कंप्लेंट तुम्ही स्वतः दाखल करू शकता. तुम्हाला एक्सपर्ट ऍडव्होकेटची अजिबात गरज नाहीये. पाचवा पॉइंट, महारेराच्या निकालासाठी 3 ते 6 महिने लागतात आणि प्रत्यक्ष वसुलीसाठी पुढचे 60 ते 90 दिवस लागतात. मित्रांनो, महारेरामध्ये तक्रार करून उपयोग काय, असे विचार करून जर तुम्ही थांबले आहात का, ते तुम्ही कॉमेंटमध्ये येस नो असे टाका. मी तुम्हाला रेरा 2.0 कंप्लेंटचा गाईड PDF स्वरूपामध्ये पाठवतो.